नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाहता पाहता 100 दिवस पूर्ण झाले. या प्रकरणी 7 आरोपींना अटक देखील झाली. चार्जशीट दाखल झालं. पहिली सुनावणी देखील पार पडली. पण याच प्रकरणातला 8व्या क्रमांकाचा आरोपी कृष्णा आंधळे याच्या फरार होण्यालाही 100 दिवस पूर्ण झाले. 100 दिवस पोलीस या कृष्णा आंधळेला शोधू शकले नाहीत, हे दुर्दैवच आहे. आता या संपूर्ण प्रश्नाच्या खोलात जायचंय म्हणून मी हे लाईव्ह करतोय. 100 दिवस झाले तरी देखील संपूर्ण देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. काही होऊ द्यात, पण या आरोपींना फाशी व्हायलाच पाहिजे या मागणीवर केवळ देशमुख कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ठाम आहे. आता प्रश्न हा उरतो की एवढे सगळे आरोपी अटकेत आहेत, एक आरोपी फरार आहे, सह आरोपी करा म्हणून ज्यांची मागणी होतीये त्यांची साधी चौकशी देखील नाही. आणि अशा वेळी या सगळ्यांचे मुख्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा ज्यांचं नाव घेतलं जातं म्हणजेच सुरेश धस यांच्या भाषेत आकाचे आका म्हणजेच वाल्मिक कराडचे निकटवर्तीय किंवा धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, या दोघांची जी जोडगोळी आहे त्यातला एक कोठडीत आहे, दुसरा राजीनामा देऊन उपचार घेत आहेत. अधिवेशन सुरू आहे तरीही त्याकडे फिरकलेले नाहीये. राजीनामा देखील पीए मार्फत पाठवून दिलाय वैद्यकीय कारणास्तव. आणि जे काही फोटो 3 तारखेला व्हायरल झाले संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे, ते पाहून मन अस्वस्थ झालं, विचलित झालं. या 2 कारणास्तव धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यामध्ये कुठेही मी नैतिकतेला धरून राजीनामा दिलाय असं अजिबात म्हटलेलं नाही. शिवाय हा जो काही राजीनामा दिला गेलेला आहे यामध्ये जे कारण दिलंय ते म्हणजे मी विवश झालो, विचलित झालो, अस्वस्थ झालो. हे इतक्या दिवसांनी म्हणजे 2.5 महिन्यांनी जेव्हा संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर झालेत. याच्या आधी संतोष देशमुखांची काळी निळी पडलेली पाठ कदाचित धनंजय मुंडेंनी पाहिली नसावी. याच्या आधी धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट कदाचित वाचला नसावा. याच्या आधी जे जन आक्रोश म्हणून मोर्चे आंदोलन झाली त्याचे आवाज धनंजय मुंडेंच्या कानावर पडले नसावेत म्हणून कदाचित त्यांनी राजीनामा दिला नसावा. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वाल्मिक कराड कोठडीत आहे, पण वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे मात्र या संपूर्ण प्रकरणापासून दूर कुठेतरी उभे आहेत. ना सीआयडीनं त्यांना तपासात आत घेतलं, ना एसआयटीनं चौकशीसाठी बोलावलं, ना सरकारनी या संदर्भामध्ये कुठली पावलं उचलली. म्हणून माझं आजचं लाईव्हच आहे की वाल्या आणि मुंडे हे दोघे तर जिगरी दोस्त, मग एकही कॉल झाला नसेल. 6 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यानचे दोघांचेही सीडीआर काढायला पाहिजेत अशी संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे आणि यावरच मी लाईव्ह करणार आहे.
अगदी डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांनी हे लाईव्ह पाहताना याच्यातला एक एक शब्द जो धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी कसा प्रयत्न केला जातोय हे तुम्हाला यातून समजणार. आता आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल ते विधानसभा निवडणूक आणि त्या दरम्यानची सगळी परिस्थिती. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली 22 ऑक्टोबरला. अर्ज मागे घेण्याची तारीख होती 4 नोव्हेंबर. उमेदवार ठरले धनंजय मुंडे. परळीचा आपण फक्त बोलतोय. विधानसभेची निवडणूक होती 20 नोव्हेंबर 2024. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. लगेच तिसऱ्या दिवशी निवडणूक निकाल लागला 23 नोव्हेंबर 2024 आणि धनंजय मुंडे 1,40,224 मतांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले. निवडणूकचा निकाल लागला 23 नोव्हेंबरला आणि बरोबर 15 दिवसांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. बरोबर 15 दिवसांनी. म्हणजे हे सगळं प्रकरण जे खंडणीच्या माध्यमातून सुरू झालं होतं त्याचा शेवट संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये झाला. 6 डिसेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या प्लांटवर झालेली मारहाण. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून झालेली हत्या आणि त्यानंतर 31 डिसेंबरला पुण्यातील CID ऑफिस मध्ये शरण आलेला वाल्या म्हणजे वाल्मिक कराड. म्हणजे 6 डिसेंबर ते 31 डिसेंबर असे 26 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. 26 दिन अत्यंत महत्वाचे. मला आता प्रश्न काय पडलेत त्या प्रश्नांकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्या प्रश्नांकडे आपण खरं म्हणजे पाहायला हवं. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. त्याची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर मतदान प्रक्रिया पार पडली 20 नोव्हेंबरला. निवडणूक निकाल लागला 23 नोव्हेंबरला. निकालानंतर 15 दिवसांनी हत्या झाली संतोष देशमुखांची. आता मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये वाल्मिक कराडचा काही रोल नव्हता का? होता. वाल्मिक कराड तर त्याच्या आधीच या सरकारनं जी घोषणा केली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेचा परळीचा अध्यक्ष म्हणून, परळी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून कोण होता? वाल्मिक कराड. याचा अर्थ त्याची नेमणूक ही त्याच्या आकानं म्हणजे धनंजय मुंडेंनीच केलेली आहे. आणि की अत्यंत जवळचा जिगरी दोस्त, गहरी दोस्ती, जिगरी यार. कारण यांची दोस्ती काय काल परवापासूनची नाहीये. 2000 आपण जर पाहिलं तर साधारण 25 वर्षांची दोस्ती आहे. 2000 सालापासून 2025 पर्यंत हे मित्र आहेत. कारण की या 25 वर्षांमध्ये यांनी बरंच काही काही केलेलं आहे. आणि 2020 ते 2024 या दरम्यान तर या दोघांनी संपूर्ण बीड जिल्हा पूर्णपणे आपल्या कैयात आणला. म्हणजे बघा, धनंजय मुंडे 2020 ला पालकमंत्री झाले. प्रतिपालकमंत्री म्हणून वाल्मिक कराडनं काम पाहिलं. नंतर सामाजिक न्याय मंत्री, विशेष सहाय्य मंत्री आणि त्यानंतर महायुतीच्या काळामध्ये कृषी मंत्री झाले. धस्तर मध्ये म्हणाले देखील की जेव्हा
कृषी मंत्री असताना त्यांचे घोटाळे बाहेर आले आणि ते घोटाळे अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी काढले, तेव्हा कृषी मंत्री पद देखील वाल्मिक कराडला भाड्यानं दिले की काय, असा सवाल सुरेश धस यांनी केला होता. कारण की 2024 आणि 2020 या 4 वर्षांच्या दरम्यानच वाल्मिक कराडनं संपूर्ण बीड जिल्ह्यात आपली दहशत पसरवली. याच्या आधी तर त्यांची दोस्ती होतीच, पण त्यावेळी धनंजय मुंडे एकतर विरोधी पक्षात विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा विधान परिषदेवर आमदार म्हणून, पण 2019ला ते जेव्हा आमदार झाले तेव्हापासून त्यांचा पुढचा जो प्रवास तो अगदी पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, विशेष सहाय्य मंत्री आणि कृषी मंत्री पदापर्यंतचा या 4 वर्षात या दोघांनी बीड जिल्ह्याला धुवून काढलं. आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो या वाल्मिक कराडचा. कारण या वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेंच्या अपरोक्ष का परोक्ष त्यांच्या नकळत का त्यांना कळवत जे काही केलंय त्याचा सगळा कच्चा चिट्टा अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी बाहेर काढला. मग तो पीक विमा घोटाळा असेल, हार्वेस्टर यंत्र अनुदान घोटाळा असेल, कृषी साहित्य खरेदी घोटाळा असेल, बदली व पदोन्नती घोटाळा असेल, डीपीडीसी बीडची जिल्हा नियोजन समिती त्या माध्यमातून केलेला घोटाळा असेल, हे सगळे भ्रष्टाचार या दोघांनी बाहेर काढले. त्याच्याबद्दल सरकार ब्र सुद्धा काढत नाहीये, ब्र सुद्धा काढत नाही. आता आपलं संपूर्ण प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित आहे, त्यामुळे त्याच विषयासंदर्भामध्ये आपण चर्चा करणार आणि बोलणार. आता बघा, प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जिगरी दोस्त. धनंजय मुंडे भाजपमध्ये असतानाच, म्हणजे भारतीय जनता पक्षात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांची या वाल्मिक कराडशी मैत्री झाली होती. धनंजय मुंडे 2000 ते 2004 या दरम्यान भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते आणि 2001 मध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या कृपेनं परळीमधून नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून गेला. गोपीनाथ मुंडेंचा विरोध असताना देखील पंडित अण्णा मुंडेंनी त्याला नगरसेवक केलं होतं. म्हणजे त्यावेळी धनंजय मुंडेंकडे कोणतेही पद नव्हतं, कोणतेही संविधानिक पद नव्हतं, फक्त एका पक्षाच्या एका विंगचे प्रदेशाध्यक्ष होते. आता त्याच वेळी हा वाल्मिक कराड 2001 ला परळीतील एका प्रभागाचा वॉर्डचा नगरसेवक बनला. नंतर आपण जर पुढे गेलो तर या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराड नंतर नगरसेवक पदानंतर उपाध्यक्ष देखील झाला, नंतर तर तो प्रभारी नगराध्यक्ष देखील झाला. आता तो कसा झाला हे सगळं माहिती आहे. प्रत्यक्ष असलेल्या नगराध्यक्षाला सोमनाथ उलगे म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून हा प्रभारी नगराध्यक्ष झाला. आता जेव्हा धनंजय मुंडे भाजपमध्ये होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंच्या खांद्यावर होती आणि त्याचं सगळं नियोजन जर कोणी केलं असेल तर या वाल्मिक कराडनं. म्हणजे या दोघांची मैत्री 2000 सालापासूनची आहे. वाल्मिक कराड मुंडेंपेक्षा फक्त 6 वर्षांनी मोठा आहे. 1969 साली वाल्मिक कराडचा जन्म आहे आणि 1975 साली धनंजय मुंडेंचा जन्म आहे. आता मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील याच वाल्मिक कराडनं स्थापन केली होती. पहिली शाखा म्हणजे तो किती क्लोज होता बघा धनंजय मुंडेंच्या. त्यांच्यावर असलेली संदेश यात्रेची धुरा सगळं नियोजन वाल्मिक कराडकडे. ते ज्या भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते त्याची पहिली शाखा वाल्मिक कराडनं स्थापन केली. म्हणजेच ही दोस्ती, यांची मैत्री, यांचे राजकीय संबंध 25 वर्षांपासूनचे आहेत. आता धनंजय मुंडे जेव्हा पालकमंत्री झाले
तेव्हापासून मात्र दोघांमध्ये आणखी घसट निर्माण झाली. आता या दरम्यान काय काय घडलं म्हणजे धनंजय मुंडे 2013 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले. कारण 2012 मध्येच त्यांचे वडील पंडित अण्णा मुंडे हे राष्ट्रवादीत गेले. आपल्याला कारण माहिती आहे की 2009 ला गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंऐवजी परळीचा आमदाराचं तिकीट स्वतःच्या कन्या पंकजा मुंडे यांना दिलं. त्यामुळे यांची नाराजी होती. पण त्यानंतर भाजपनं त्याच वेळी त्यांची नाराजी पाहून धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर पाठवलं 10 जून 2010 ला. म्हणजे धनंजय मुंडे पहिल्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले ते 2010 मध्ये. नंतर काय झालं, अर्थातच या दरम्यान त्यांच्यात नाराजी होतीच, वितुष्ट आलं होतंच गोपीनाथ मुंडेंशी. त्यामुळं 2013 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2 जुलै म्हणजे जुलै 2013 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लगेच 2 जुलै 2013 ला ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर आमदार झाले राष्ट्रवादीकडून. आणि त्याच वेळी राष्ट्रवादीनं त्यांना लगेच 1 वर्षात म्हणजे 22 डिसेंबर 2014 ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. कारण या दरम्यान काय घडलं, ते जेव्हा विधान परिषदेवर आमदार होते तेव्हा त्याच काळात विधानसभेची निवडणूक लागली. 2014 ला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा पराभव केला. मग राष्ट्रवादीनं आणखी धनंजय मुंडेंना बळ देण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर पाठवलं आणि त्यांना विरोधी पक्षनेते केले. नंतर त्यांना पुन्हा एकदा 10 जून 2016 ला राष्ट्रवादीनं विधान परिषदेवर पाठवलं आणि दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते दिलं. विरोधी पक्षनेतेपदी त्यांना बसवलं. म्हणजे 3दा धनंजय मुंडे विधान परिषदेवर गेले, 2दा विरोधी पक्षनेते बनले. आता हा सगळा प्रवास जो आहे यावेळी वाल्मिक कराड त्यांच्या सोबत होताच. कारण वाल्मिक कराड घरगडी होता गोपीनाथ मुंडेंचा. पण नंतर त्याचा सगळा प्रवास जो सुरू झाला तो पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेंसोबतचा. म्हणजे गोपीनाथ मुंडेंकडनं सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि पंडित अण्णा मुंडेंसोबत तो पुढच्या सगळ्या प्रवासाला गेला. पंडित अण्णा जेव्हा झेडपीचे अध्यक्ष होते बीडच्या, तेव्हा हा पीए म्हणूनच वावरत होता त्यांचा. आणि मग धनंजय मुंडे आणि अर्थातच वाल्मिक कराड यांची जिगरी दोस्ती झाली, गहरी दोस्ती झाली आणि तिथून सगळा प्रवास यांच्या मैत्रीचा सुरू झाला. वाल्मिक अण्णा कराड आणि डीएम म्हणजे धनंजय देशमुख. आता प्रश्न हे पडलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 23 नोव्हेंबरला आपण धनंजय मुंडे हे आमदार बनले परळीचे 2024 ला. नंतर 3च दिवसांनी, फक्त 3 दिवसांनी 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा अवादा कंपनीवर खंडणी मागण्यासाठी गेला होता. म्हणजे निवडणुकीपर्यंत हे सगळे शांत होते. निवडणूक काळ, आता निवडणुकीच्या आधी खंडणी मागतच होते. निवडणूक जशी लागली त्या काळात सगळं सामसूम. म्हणजे 22 ऑक्टोबरला अधिसूचना जारी झाली ते 23 नोव्हेंबर पर्यंत यांनी काहीही केलं नाही, फक्त निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेशन केलं. धनंजय मुंडेंना निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराडनं ताकद लावली. कारण वाल्मिक कराड म्हणलेलं बघा, त्यांनी म्हटलं होतं सुनील केंदू शिंदेला, आता मी निवडणुकीतून मोकळा झालोय, आता आपलं बघा. याचाच अर्थ वाल्मिक कराडला त्या पिरियड मध्ये फक्त धनंजय मुंडेंना निवडून आणणं हे अत्यंत महत्वाचं होतं. कारण त्यांच्या जीवावर तर याच्या उड्या चालू होत्या. ते आमदार बनले तर हा आमदार प्रति आमदार, ते पालकमंत्री बनले तर हा प्रति पालकमंत्री, ते कृषी मंत्री बनले तर हा प्रति कृषी मंत्री. आणि आतापर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहिलेलाच आहे 2020 पासूनचा. तेव्हा देखील तो प्रति कृषी मंत्री पण वावरला
प्रतिपालकमंत्री पण वावरला, प्रति आमदार पण वावरला. आणि याच दरम्यान निवडणूक काळात त्यांनी या प्रकारात काहीही कुठे काही अडकाटी आणली नाही. कारण 6 वेळाची खंडणी, 7 वेळाची खंडणी मागण्यात आली. वाल्मिक कराडकडून प्रत्यक्ष 4 वेळा फोन करून आणि सुदर्शन घुलेनं 3 वेळा प्रत्यक्ष अवादा कंपनीवर जाऊन. आता प्रश्न असा उरतो, निवडणूक काळाच्या आधीचे 28 ऑगस्टला वाल्मिक कराडनं फोन केला खंडणीसाठी अवादा कंपनीला, तेव्हा निवडणूक घोषित झाली नव्हती. 11 सप्टेंबरला कराडनं पुन्हा फोन केला अवादा कंपनीमध्ये खंडणीसाठी, तेव्हाही निवडणूक घोषित झाली नव्हती. 8 ऑक्टोबरला प्रत्यक्ष कराड म्हणजे वाल्या कराड, विष्णू चाटे हे दोघही धनंजय मुंडेंच्या परळी येथील जगनमित्र कार्यालयात हजर होते आणि त्यावेळी त्यांनी अवादा कंपनीच्या या शिवाजी थोपटे यांना त्या ठिकाणी बोलवलं. ते कशासाठी? अर्थातच त्यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी. तुम्ही जर खंडणी दिली नाही तर तुमचे जिल्ह्यात जेवढे काही कंपनीचे प्लांट सुरू आहेत ते सगळे बंद करू. म्हणजेच 8 ऑक्टोबरला प्रत्यक्ष विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी शिवाजी थोपटेंना बोलून पहिल्यांदा प्रत्यक्ष खंडणी मागितली. नंतर डायरेक्ट 8 ऑक्टोबर नंतर खंडणीचा विषय येतोय तो डायरेक्ट 26 नोव्हेंबर, म्हणजे 8 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर, म्हणजे हे जे 26 आणि 22 साधारण 48 दिवस होतात. या 48-50 दिवसांमध्ये यांनी फक्त निवडणुकीचाच कार्यक्रम लावला. या दरम्यान अजिबात कुठला उद्योग केला नाही. आणि 26 नोव्हेंबरला म्हणजेच 23 नोव्हेंबरला निकाल लागला, 24-25 2 दिवस जाऊन दिले आणि 26 नोव्हेंबरला या वाल्मिक कराडनं आपला जो काही त्याचा चेला आहे सुदर्शन घुले त्याला अवादा कंपनीवर पाठवलं. कशासाठी? खंडणी मागण्यासाठी. इथे पहिल्यांदा 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले प्रत्यक्ष अवादा कंपनीवर गेला. नंतर आणखी 2 दिवस गेले, 27 आणि 28. बघा निवडणूक निकाल लागून किती दिवस झालेत? फक्त 3 दिवस. लगेच खंडणीचा प्रकार त्यांनी सुरू केला. नंतर 2 दिवस जाऊन दिले. शेवटी वाल्मिक कराड परळीवरून केजला आला. केजला आला थेट आणि केज मध्ये येऊन त्यांनी सगळे म्होरके आपले सगळे चेले चपाटी गोळा केले. कोण कोण? विष्णू चाटे तर पहिला, कारण की त्याच्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, PSI राजेश पाटील, बालाजी तांदळे या सगळ्यांना एकत्र केलं आणि विष्णू चाटेच्या केज मधल्या कार्यालया शेजारच्या एका ठिकाणी हे सगळे एकत्र जमले. काय रे सुदर्शन, काय झालं? 26 तारखेला तू गेला होतास अवादा कंपनीला, अजून कशी खंडणी आली नाही? निवडणूक होती म्हणून मला काय करता आलं नाही. चाटे आण फोन, लाव फोन त्याला. झालं, विष्णू चाटेनी फोन लावला. तो थेट अवादा कंपनीतील सुनील केंदू शिंदे यांना. त्यांना फोन लावता क्षणी विष्णू चाटे थोडंफार बोलला आणि आता वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं म्हणून विष्णू चाटेनं फोन वाल्मिक कराडकडे दिला. आता वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईल वरून बोलायला सुरुवात केली. सुनील केंदू शिंदे यांना, निवडणुकीतून मी आता मोकळा झालोय, आता आपलं काम मार्गी लावा, नाहीतर तुम्हाला आम्ही इथं जगू देणार नाही, तुम्हाला तुमचा प्लांट चालू देणार नाही. 2 कोटींची खंडणी, सुदर्शन घुले ज्या परिस्थितीत म्हणाला त्या परिस्थितीत खंडणी द्या, नाहीतर काम बंद करा, इथून सुटा. एवढं सगळं वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील केंदू शिंदे यांच्याशी बोलला. हे कधी घडलं? 26 नोव्हेंबर. आता मला हा प्रश्न पडलाय, निवडणूक पूर्वी वाल्मिक कराड धनंजय मुंडे जिगरी दोस्त, निवडणूक काळात वाल्मिक कराड धनंजय मुंडे जिगरी दोस्त, मतदानाच्या दिवशी जिगरी दोस्त, निकालाच्या दिवशी जिगरी दोस्त. बघा ना, तुम्ही फोटो पाहताय ना स्क्रीनवर, हे गुलालात माखलेले इतके जिगरी दोस्त एकमेकांना उचलून घेतले होते. बरेच रील फोटो आपण पाहिलेत, व्हिडिओ पाहिलेत. आता जे निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला एकमेकांसोबत आहेत,
ते 26 नोव्हेंबरला यांनी एकमेकांना फोन केला नसेल, 29 नोव्हेंबरला यांचा एकमेकांशी फोन झाला नसेल का? मैत्री संपली, तू मला निवडून दिला, मोकळा झालो आपण, असं आहे का काही? अहो नाही. कुठं आहे रे त्या, ज्याच्याशिवाय धनुभाऊंचं पान देखील हलत नाही ते वाल्मिक कराड. या वाक्यावरूनच कळतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची किती मैत्री आहे. आता वेगळाच रील फिरतोय. पंकजा मुंडे विचारतात कुठं आहे रे ते, की लगेच एक कोणतरी येतो आणि बोलतो कोठडीत आहेत ते. कारण की प्रश्न आहे की हे धनंजय मुंडे ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या ताकदीवर या वाल्मिक कराडच्या दहशतीखाली येऊन सगळ्यांना घेऊन निवडणूक जिंकत आलेत, त्या वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे 23 नोव्हेंबर नंतर काहीच बोलत नाहीत. एकमेकांना भेटले नसतील, एकमेकांना फोन केले नसतील, 100% केले असतील. बर हरलेत कुठं, जिंकलेले आहेत. बर नुसते नाही जिंकलेत, अख्ख्या महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने, सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेत. म्हणून तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडने उचलून घ्यायच्या ऐवजी धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडलाच उचलून घेतलंय. कारण की पानच हलत नाही ना. मग अशा या वाल्मिक कराडचे जे काही उद्योग चालू होते 23 तारखेनंतर, ते धनंजय मुंडेंना माहित नसावेत का? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा संबंध संपला होता तेव्हा? नाही. याचाच अर्थ हे 100% एकमेकांशी बोलत होते, एकमेकांना एकमेकांची माहिती देत होते. म्हणजेच धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचा जसा 23 तारखेला एकमेकांचा मिलाप झाला, तसाच एकमेकांशी संवाद देखील त्यानंतर झालेला आहे. आणि हे सगळं घडून सुद्धा 29 नोव्हेंबरला कराडनं फोन केला, नंतर थेट 6 डिसेंबरलाच, म्हणजेच फक्त निवडणुकीचे 45-48 दिवस सोडले तर निवडणुकीच्या आधी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशी 3 महिने खंडणी मागण्यात आली आणि निवडणूक झाल्या झाल्या लगेच 26 नोव्हेंबर 29 नोव्हेंबरला खंडणी मांडण्यात आली. आता नोव्हेंबरला पण हे काम झालं नाही. मग मात्र डिसेंबर महिन्यात स्वतः सुदर्शन घुले या प्रतीक घुलेला, सुधीर सांगळेला सोबत घेऊन अवादा कंपनीवर गेला आणि वॉचमनला मारहाण करून, शिवाजी थोपटेंना मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ करून त्या ठिकाणी दंगा घातला. आता 6 डिसेंबर नंतर अवघे 2 दिवस उरले आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. याचाच अर्थ संतोष देशमुख यांची हत्या निवडणूक निकालानंतर अवघ्या 15 दिवसात झाली. म्हणजे यांनी जे खंडणीचं रखडलेलं काम होतं ते इतक्या फास्ट करायचा प्रयत्न केला की आता पैसे मिळाले पाहिजे, की निवडणुकीत खर्च झालेले आहेत. आता बात निकली तो दूर तक जाएगी. कारण या आपल्याला सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार अवादा कंपनी आणि आणखी एक कंपनी आहे आयर एनर्जी म्हणून, यांचे अधिकारी सगळे सातपुडा बंगल्यावर 19 जूनला बोलावले होते. तिथे हा वाल्मिक कराड होता, दस्तूर खुद्द धनंजय मुंडे होते, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. आणि तिथं या खंडणीची डील झाली. ही डील 3 कोटींची होणार होती, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ती तिर्रीच्या ऐवजी दुर्रीमध्ये रूपांतरित झाली आणि त्याचा पहिला हप्ता खंडणीचा 50 लाखांचा तो दिला गेला. आता तो निवडणुकीच्या आधी आहे ना, कारण की जून महिन्यामध्ये निवडणूक तर कधी आहे, नोव्हेंबर मध्ये. मग हा 50 लाखांचा हप्ता धनंजय मुंडेंकडे दिला का वाल्मिक कराडकडे दिला, याचं उत्तर सुरेश धस यांच्याकडे पण नाहीये. आणि त्याच्या आधी एक मीटिंग झाली, ती तर थेट धनंजय मुंडेंच्याच परळी येथील जगनमित्र कार्यालयामध्ये. एका फिर्यादीत नोंदच आहे, वाल्मिक कराड कोण ते त्याच्या पुढे लिहिलंय, धनंजय मुंडे यांचे सगळे परळीतील सामाजिक राजकीय काम पाहणारा परळी येथील जगनमित्र कार्यालयाचा काय असेल तो, ही त्याची ओळख होती.
याचाच अर्थ हे एवढे सगळे जे काही प्रवाह याच्यात आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत, याची कडी कुठेतरी जोडली गेली पाहिजे. कारण या सगळ्या दरम्यान धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचा फोन झालाच नाही, असं होऊच शकत नाही. म्हणून खंडणी ही मागण्यात आली निवडणूक होण्याच्या आधी, आणि निवडणूक झाल्यानंतर तिच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशननी पाहिलं गेलं. आणि अवघ्या 15 दिवसांमध्ये कुणाला माहिती की 15 दिवसांनी 9 डिसेंबरला काय होणार आहे. संतोष देशमुख हे त्या ठिकाणी मस्साजोगच्या अवादा कंपनीच्या प्लांटवर आपल्या गावातील वॉचमन अशोक सोनावणे यांना मारलं गेलंय म्हणून काही ग्रामस्थांसोबत गेले आणि तिथे पहिल्यांदा संतोष देशमुख एस्टॅब्लिश झाले. आणि मग त्या ठिकाणी काही हाणामारी बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी हे जे काही 4-5 पोरं टाळकी गेली होती चेलेपेले, या सगळ्यांमध्ये झाली. त्यात त्या प्रतीक गुन्हेला चापट बसली, त्याचा बड्डे, आणि बड्डेच्या दिवशी भावाला चापट बसली, त्याचा राग भैया समोर म्हणजे सुदर्शन गुले समोर चापट बसली, तो वेगळाच भाग. मग विष्णू चाटे याला हे सगळं सांगण्यात आलं असणार. अर्थातच त्या दिवशी या केज पोलीस ठाण्यातल्या प्रशांत महाजन PI आणि PSI राजेश पाटील यांनी या आरोपींना अटक करायची सोडून मोकळं सोडलं आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली. आता मला प्रश्न हाच पडलाय की निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मागण्यात आलेली खंडणी आणि निवडणूक संपल्यानंतर मागण्यात आलेली खंडणी, या 2 पार्ट मध्ये धनंजय मुंडे कुठेच नाहीयेत. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा काही संबंधच नाहीये. फक्त निवडणूक निकालापुरता आला का तो? निवडणूक जिंकून देण्यासाठी आला का तो? नाही. इथे कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून माझे सवालच आहेत, मग जे निवडणुकीपूर्वी, निवडणूक काळात आणि निकालाच्या दिवशी भेटले, प्रत्यक्ष बोलले, फोनवरून बोलले, ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे निवडणुकीनंतर एकमेकांशी कधीच बोलले नाहीत का? 24 नोव्हेंबर 2024 म्हणजे निकालाच्या दुसऱ्या दिवशी ते 30 डिसेंबर 2024 या दरम्यान, म्हणजेच वाल्मिक कराड CID ला शरण येण्याच्या आदल्या दिवशी या दोघांचा एकमेकांशी फोनच झाला नाही का? 6 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 6 डिसेंबर म्हणजे त्या ठिकाणी झालेली मारहाण अवादा कंपनीवरची, आणि 31 डिसेंबर म्हणजे वाल्मिक कराड शरण येण्याच्या दिवशी, यामधले 26 दिवस आहेत. त्याचा CDR पहिल्यांदा काढला पाहिजे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या फोनचे CDR तपासले पाहिजेत. किंवा मग 29 नोव्हेंबर ज्या दिवशी वाल्मिक कराडनं केज मध्ये जाऊन विष्णू साठेच्या मोबाईल वरनं सुनील केंदू शिंदेंना खंडणी मागितली, धमकी दिली, त्या दिवसापासून 31 डिसेंबर पर्यंत म्हणजे 33 दिवसांचे CDR काढले पाहिजे. जर हे जिगरी दोस्त एकमेकाला म्हणतायत, आणि हे तर धनंजय मुंडेंनी मान्यच केलेलं आहे, बहिणीने तर ऑलरेडी सांगितलंय आणि धनंजय मुंडेंनी तर मान्यच केलेलं आहे माझ्या जवळचेच आहे म्हणून, मग हे एकमेकांशी न बोलता राहू शकतील? 25 वर्षांची मैत्री आहे यांची, हे कसं शक्य आहे? याचाच अर्थ या दोघांमध्ये कुठे ना कुठेतरी संभाषण, संवाद झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे मी तुमच्या समोर मांडणार आहे ते म्हणजे या वाल्मिक कराडचे सगळे कारनामे आपण जे पाहिले, या दरम्यानचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? धनंजय मुंडे 2020 ते 2024 या 4 वर्षात पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, विशेष सहाय्य मंत्री आणि कृषी मंत्री होते. वाल्मिक कराडने या 4 वर्षात उत्माद घातला. 15 डिसेंबर 2024 ला धनंजय मुंडे अन्न, नागरी पुरवठा आणि संरक्षण म्हणून मंत्रीपद त्यांना प्राप्त झालं. आता त्यांना जे मंत्रीपद मिळालं ते 15 डिसेंबर 2024 ला. खून झाला संतोष देशमुखांचा 9 डिसेंबर, म्हणजेच 6 दिवसांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालं. एकतर इतकं प्रकरण धगधगत होतं,
9 डिसेंबरला जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली, त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांची चर्चा सुरू झाली होती नावांची. 2 दिवसांनी तर म्हणजेच 11 डिसेंबरला वाल्या कराडवर खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला. आणि मग वाल्मिक कराड कोण, तर धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय, त्यांचा जिगरी यार, जिगरी दोस्त म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला कळालं. तरी देखील सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आलं. सगळ्यांनी सांगितलं, अजित पवारांना तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका, पण नाही ऐकलं कुणी. अख्ख्या महाराष्ट्राने विरोध केला, जनाक्रोश मोर्चे निघाले, समाजसेवकांनी त्या ठिकाणी आपल्या मागण्या केल्या, विरोधकांनी मागण्या केल्या. तरी देखील धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांचं प्रकरण धुमसत होतं, तरी देखील 6 दिवसांनी तात्काळ त्यांना मंत्री करण्यात आलं. आता त्यांना मंत्री केल्यानंतर 15 डिसेंबरला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आणि 31 डिसेंबरला वाल्मिक कराड तुरुंगात. म्हणजे हा जो गॅप आहे, एकतर वाल्मिक कराड 11 तारखेला जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला खंडणीचा, तेव्हापासून तो फरारच झाला. म्हणजे 12, 13, 14ला होती दत्त जयंती. 15ला काय झालं, तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या यांनी दिलेल्या माहितीनुसार तो नाशिक मधल्या दिंडोरी येथील सेवा केंद्रामध्ये होता. VIP ट्रीटमेंट, राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सोय त्यांची करण्यात आली. त्याच्यासोबत विष्णू चाटे होता. त्याचा एक काय पुरावा आहे, या वाल्मिक कराडनं या 12, 13, 14च्या दरम्यान मध्य प्रदेश पेंच अभयारण्यातून प्रवास करून महाकालेश्वर मंदिर गाठलं, तिथला फोटो दाखवला, त्याच्यासोबत अंगरक्षक देखील त्याचा होता. आणि 15 तारखेला जेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही मंत्री झाले, त्यावेळी या बहीण भावांना यानं मंत्री पदाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. ते देखील व्हायरल झालेलं आहे. याचाच अर्थ वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि त्याचे सगळे चेले चपाटे यांच्या संपर्कात तर होताच. पंकजा मुंडेंना बाजूला ठेवा, पण धनंजय मुंडेंच्या तर संपर्कात होताच. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकमेकांना बोललेच नाहीत, भेटलेच नाहीत, प्रत्यक्षात कधी जवळच आले नाहीत. असं होऊच शकत नाही. 23 नोव्हेंबरला तर एकमेकांना खांद्यावर उड्या घेऊन एकमेकांचा विजयोत्सव साजरा केलेला आहे. त्यानंतर असं काय झालं होतं, काहीच नव्हतं. हत्या तर 9 डिसेंबरला झालेली आहे. म्हणजेच 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान धनंजय मुंडेंना कोणतं मंत्रिपद मिळतंय याचीच तयारी होती आणि इकडे खंडणी मागण्याची तयारी होती. पण 9 डिसेंबरला हत्या झाल्यानंतर आणि 11 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला. वाल्मिक कराड 11 तारखेला गुन्हा दाखल झालाय आणि 15 डिसेंबरला या ठिकाणी 15 डिसेंबर 2024ला डायरेक्ट मंत्रिपद धनंजय मुंडे. सगळ्यांच्या भुव्या उंचावल्या. महाराष्ट्र विचारात पडला की हे कसं शक्य आहे. 16 डिसेंबरला अधिवेशन सुरू झालं, हिवाळी अधिवेशन झालं. धनंजय मुंडे मंत्रिमंडळात सामील झाले. इकडे फरार वाल्मिक कराड आणि इकडे मंत्रिमंडळात. आता 15 डिसेंबर पासून वाल्मिक कराड शरण येईपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत धनंजय मुंडेंकडे मंत्रिपद होतच की. म्हणजे हे जो काही 15-16 दिवसांचा जो गॅप आहे किंवा जे दिवस आहेत त्या काळात वाल्मिक कराड फरार होता, पण धनंजय मुंडे मंत्रिमंडळात होते. त्यामुळे या दरम्यान त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कुठे ना कुठेतरी या वाल्मिक कराडला मदत केली आहे, साथ दिली आहे, असं धनंजय देशमुख, बस्साजोगकर आणि सगळ्या महाराष्ट्रातले रहिवासी हेच सांगतात. पण याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्याच दरम्यान 24 डिसेंबरला हा सगळा तपास वर्ग झाला CID कडे. पण 15 ते 23 हे जे 8 दिवस आहेत, या 8 दिवसात धनंजय मुंडे मंत्रिपदावर होते. भले ते पालकमंत्री नव्हते, पण मंत्रिपदावर होते ना. पालकमंत्री तर अजित पवारच झाले. मग
15 डिसेंबर ते 30 डिसेंबर या 15 दिवसांचा विचार केल्यास मुंडे मंत्री होते, कराड फरार होता, मग या दरम्यान दोघांचे फोन झाले नसतील का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. काढा सीडीआर. सीडीआर काढल्याशिवाय हा विषय कळणार नाही. सीडीआर काढले जातील तर हा विषय समोर येईल. आता 2007 आपल्याला आठवतंय, आत्ताच एक व्हायरल झालेली आहे काही दिवसांपूर्वीच एक FIR, ही 2007 ची FIR. यामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, आणखी एक मुंडे आहे व्यंकटराव मुंडे म्हणून, आणि त्यांच्यासोबत काही 20-25 जण, या सगळ्यांनी मिळून मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार किशोर फड यांनी केली आहे. आणि त्याचीच FIR कॉपी सगळीकडे व्हायरल होतीये. यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की धनंजय मुंडे रिव्हॉल्वर रोखून माझ्याकडे पाहत होते, बघत होते आणि मला गाडीत उतरू देत नव्हते. त्याच वेळी त्या दोघांनी, म्हणजे ते कोण तो व्यंकटराव मुंडे, त्याच्या पण हातात रिव्हॉल्वर होती. रॉकेल ओतलं गाडीवर आणि पेटून दिलं. आणि मी आणि माझा ड्रायव्हर होतो गुले म्हणून, आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तर वाल्मिक कराडनं दरवाजा दाबून धरला जेणेकरून आम्ही बाहेर येऊ नये आणि गाडी सकट जळून जाऊ. आणि हा प्रयत्न करत असताना 20-25 जण आमच्यावर दगडफेक करत होते. पण आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर ते जरा बाजूला झाले. मग कसे बसे आम्ही गाडीत बाहेर पडलो. गाडी तर खाक झाली, 8 लाखाची गाडी, तिचं नुकसान झालं. पण माझा शर्ट जळाला, माझा हातही जळाला, असं किशोर फड यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच 2007 पासून हे दोघे एकत्रित गुन्हेगारी करत होते का 2007च्या आधीपासून करत होते, याचं उत्तर कुठे आहे. आणि हा जो गुन्हा दाखल झाला त्याचं पुढे काय झालं. चर्चा अशी आहे की या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडेंचं जे नाव होतं ते नंतर सोयीस्कररित्या वगळण्यात आलं. आता त्यांचं नाव वगळण्यात आलं आणि वाल्मिक करारावर जरी गुन्हा दाखल झाला तरी तो फक्त आणि फक्त गुन्हा दाखल होण्यापुरता झाला, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जीवे मारण्याचा प्रयत्न 307 जुन्या IPC नुसार. याचाच अर्थ या दोघांनी एकत्रित मिळून गुन्हेगारी केल्याचं देखील या FIR पासून मधून क्लिअर होतंय. मग जे आधीपासून एकमेकांसाठी गुन्हे करण्यात सराईत होते ते आता जेव्हा मुंडेंकडं आमदारकी, मंत्रीपद, पालकमंत्रीपद आलेलं आहे तेव्हा का केले नसतील, तेव्हा गुन्हे का केले नसतील. कारण त्यावेळी तर काहीच नव्हतं. काका होते त्यांच्यामुळे पुतण्या वाचत होता. पण आता असं आहे की पुतण्याच मेन झाला, आमदार पण, पालकमंत्री पण, मंत्री पण. आणि मग सगळ्या वाल्मिक कराडची दहशत सुरू झाली. आणि या दरम्यान त्यांनी जे काय केलंय ते सगळे घोटाळे देखील बाहेर काढले गेले. पण सरकार गप, काहीही नाही. राजीनामा घेतला आणि धनंजय मुंडेंना फक्त बाजूला करून ठेवलं. अजितदादा काही दिवसांनी नांदेडला दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे जे काही कटआउट्स लागले, फ्लेक्स, त्यामध्ये धनंजय मुंडेंचा फोटो नाहीये. म्हणजे धनंजय मुंडेंना मुद्दामून खड्यासारखं बाजूला केलं गेलंय. पण या प्रकरणात धनंजय मुंडेंना जाणून बुजून बाजूला केलेलं गेलंय. म्हणून 2007 मध्ये हे एकत्रित गुन्हेगार म्हणून काम करू शकतात, तर यानंतर त्यांनी का केलं नसावं हा सवाल उपस्थित होतो. त्यांनी तेव्हा जर एकमेकांची साथ सोडली नाही तर आता कशी सोडतील. आता या सगळ्यांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊन 17 दिवस लोटलेत, 17 दिवस. पण तरी देखील अजून धनंजय मुंडेंचं जे ट्विटर हँडल कोण करतंय, वापरतंय किंवा त्याचा लोकांपर्यंत पोहोचवतंय, त्यांना अजून धनंजय मुंडे मंत्रीच वाटतायत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. त्यांना अजून वाटतंय की धनंजय मुंडे मंत्रीच आहेत. कारण आज जी महत्वाचा जो दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चौदार तळे सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण झाली. आता त्यासाठी सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि
याच साठी मुंडेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासंदर्भात एक पोस्ट ट्विट केली आणि त्यामध्ये त्यांच्या नावापुढं मंत्रीपदाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे अजूनही हे मंत्री आहेत असंच दिसतंय बिन खात्याचे. यांचा राजीनामा घेतलाय का नाही हेही माहित नाहीये. कारण की जेव्हा विरोधकांनी विचारलं की अधिवेशनामध्ये माहिती सांगा राजीनामा घेतलाय का नाही ते, कारण मुळातच तुम्ही मुंडेंनी जो राजीनामा दिलाय आणि राज्यपालांनी तो मंजूर केलाय का हा सवाल उपस्थित केला होता विरोधकांनी आधीच. नैतिकतेच्या आधारावर दिलाय का आरोग्याच्या कारणास्तव दिलाय, यावर खल सुरू असतानाच मुंडेंच्या एक्स वरील पोस्टवर त्यांचं मंत्रीपद देखील दिसतंय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की खरंच मुंडेंनी राजीनामा दिलाय का बाबा. कारण की अजूनही एक्स पोस्टवर 17 दिवस उलटले राजीनामा देऊन, तरी देखील अजूनही त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख कसा. आणि धनंजय मुंडेंचं जे सगळं प्रकरण घडलं 79 दिवसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे जे काही घडलंय यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कॉन्टॅक्टच झाले नाहीत असं होऊच शकत नाही. आता प्रश्न महत्वाचा तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही सिम कार्ड जप्त करण्यात आले, जे काही सीडीआर तपासण्यात आले त्याबद्दलच्या शंकांचा. एक तर पहिला मुद्दा असा, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे 6 डिसेंबर ते 31 डिसेंबर किंवा 30 डिसेंबर पर्यंत सीडीआर तपासले पाहिजेत. वाल्मिक कराडचे सीडीआर कुठपर्यंत तपासले गेलेत बघा, 28 ऑगस्ट ते 10 डिसेंबर 2024 या दरम्यानचेच फक्त सीडीआर तपासले गेलेले आहेत. 28 ऑगस्ट ते 10 डिसेंबर 2024 यानंतर सीडीआर तपासले गेलेले नाहीत. वाल्मिक कराड फरार किती तारखेपर्यंत होता, 30 डिसेंबर पर्यंत. मग पुढचे 20 दिवसांचे सीडीआर का तपासले गेले नाहीत, कारण की त्या दरम्यान धनंजय मुंडे मंत्री पदावर होते. 15 तारखेला धनंजय मुंडे मंत्री पदावर आहेत. तिथून पुढे अगदी आता 15-18 दिवसांपूर्वी ते मंत्री होते. मग 9 डिसेंबरला हत्या झाल्यानंतर केवळ पुढचा एक दिवसच या ठिकाणी वाल्मिक कराडचा सीडीआर तिथपर्यंत तपासण्यात आलाय. पण वाल्मिक कराडचे पुढचे 30 म्हणजेच 10-20 दिवसांचे सीडीआर का तपासण्यात आले नाहीत हा प्रश्न या ठिकाणी पडतो. दुसरा, विष्णू चाटे याचे पण सीडीआर बघा, याचे सीडीआर 10 डिसेंबर पर्यंत तपासण्यात आले. प्रश्न हा पडतो, याला अटक झाली 18 तारखेला, मग वरचे जे 7 दिवस आहेत त्या 7 दिवसांचा सीडीआर का तपासला गेला नाही, कारण वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही एकत्रितरित्या फरार होते. कारण ते 15 तारखेला 16 तारखेला 17 तारखेला एकत्र होते. कुठे, नाशिक मध्ये. दिंडोरीला 2 दिवस ते राहिले होते असं सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाल्मिक कराड दिसतोय, असं देखील तपासात बाहेर आलं. आणि तृप्ती देसाईंनी तर स्पष्टच सांगितलं. त्यानंतर 17 तारखेला वाल्मिक कराड शरणपूर या नाशिक मधल्या मध्यवर्ती भागातील एका हस्तरेषा तज्ञाकडे जाऊन आपलं भविष्य देखील बघून आला. 17 तारखेला हे घडलं आणि 18 तारखेला विष्णू चाटे अटक झाला. पुढे प्रतीक सुदर्शन घुले, या सुदर्शन घुलेला अटक झाली आहे 4 जानेवारी. त्याचा सीडीआर फक्त तपासलाय 9 डिसेंबर पर्यंत. का? 9 डिसेंबर पासून तो फरार होता 3 जानेवारी पर्यंत. मग हे जे 23-24 दिवस आहेत त्याचे, तो कुठे फिरत होता, तो कुणाशी बोलत होता, वायबसेशी त्याचं काय कॉन्टॅक्ट होतं, वायबीसीने त्यांना कशी मदत पुरवली, कारण की त्याच्यासोबत सुधीर सांगळे पण होता आणि शिवाय कृष्ण आंधळे पण. आणि हे दोघेही सापडले कधी, 3 जानेवारीला. मग यांचे तपास फक्त, यांचे सीडीआर 9 डिसेंबर पर्यंतच का तपासण्यात आले, तो पुढचे जे 21-22 दिवस आहेत त्याचे सीडीआर का तपासले गेले नाहीत.
आणि कृष्णा आंधळे तर फरारच झाला. पुढे तो कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. 100 दिवस झाले पण तो काही सापडत नाहीये. त्याचा मोबाईल देखील गायब आहे. त्याचा सीडीआर 9 डिसेंबर पर्यंत तपासण्यात आलाय, कारण मोकारपंथी ग्रुपवर त्यानं काही व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सअप कॉल्स केले होते. त्यामुळं त्याचा सीडीआर तिथे मिळतोय. आता प्रश्न हा उरतो की एवढं सगळं सीडीआर अत्यंत महत्वाचे असताना ना सातपुडा बंगल्यावरचे सीडीआर तपासण्यात आले, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ना 6 डिसेंबर किंवा 24 नोव्हेंबर निकालाच्या दुसऱ्या दिवशी ते अगदी 30 डिसेंबर पर्यंत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे काही कॉन्टॅक्ट झाले का हे देखील तपासण्यात आले नाहीत. हे का? एवढे लूपहोल्स तपासात का ठेवले गेले? आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुख म्हणाले की आज 100 दिवस पूर्ण झाले, पण इतके दिवस पूर्ण होऊन देखील अजूनही जर कोणी या प्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर येत्या काही दिवसांमध्ये त्यांना नियती त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हेतुपुरस्सर या प्रकरणाला कोणी डायव्हर्ट करू नये आणि आरोपींना कोणी वाचवायचा प्रयत्न करू नये, नाहीतर नियती त्यांना सोडणार नाही, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. या काळात आम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागला. खरं म्हणजे आम्ही सगळ्या कुटुंबांनी जे दुःख व्यक्त करायला पाहिजे होतं तेवढा वेळ देखील आम्हाला मिळाला नाही. आम्हाला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागलं, झगडावं लागलं आणि या सगळ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांनी आम्हाला साथ दिली, अन्यथा आमच्या अडचणी वाढल्या असत्या. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी न्याय भेटेल आणि तोच दिवस न्यायाचा असेल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये त्यांनी कृष्णा आंधळे सापडत नसल्याबद्दल खंत देखील व्यक्त केली आहे. आता सगळ्या पोलीस यंत्रणेनी सगळ्या समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की कृष्णा आंधळे 100 दिवस झाले तरी का सापडत नाहीये, त्याचं काय झालं आणि त्याचं स्पष्टीकरण आता पोलिसांना द्यावं लागेल. तो कुठं आहे, का सापडत नाही हे पोलिसांनी सांगितलं पाहिजे. त्याला देखील लवकरात लवकर जेरबंद करून फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण 100 दिवस म्हणजे खूप मोठा कालावधी आहे एखाद्याला आरोपीला शोधण्यासाठी. त्यामुळे हा आरोपी जर मिळत नसेल तर गंभीर प्रकार आहे. आता याबाबत काही भूमिका घ्यायची गरज पडली तर मस्साजो ग्रामस्थांशी आम्ही चर्चा करू, असं देखील धनंजय देशमुख म्हणालेले आहेत. आता प्रत्येक आरोपीनं चुकीच्या पद्धतीनं हे हत्यासत्र घडवलंय, त्यामुळे न्यायाच्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलो. मनोज जरांगे पाटील, लोकप्रतिनिधी आणि समाजाचे सर्व घटक एकत्र आले. त्यानंतर कुठेतरी हा गुन्हा दाखल झाला. आता आरोपींना फाशीची शिक्षा होईल हे येणाऱ्या काळात बघावं लागेल, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. वैभवी जी संतोष देशमुखांची मुलगी आहे तिने देखील म्हटलंय, एका गोष्टीची खंत वाटते, या प्रकरणातील फरार असलेला एक आरोपी अजूनही ताब्यात नाही. हे 100 दिवस आमच्यासाठी खूप दुःखद होते. हे दुःख विसरून आम्ही आमच्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो, असं मत वैभवीनी व्यक्त केलंय. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि अगदी शेवटचाच तो म्हणजे या संतोष देशमुख खून खटल्याची सुनावणी आता केज कोर्टात न होता ती बीड जिल्हा न्यायालयात होणार आहे. 26 मार्चला तिथे या खटल्याची दुसरी सुनावणी पार पडणार आहे. म्हणजे या खटल्याची दुसरी सुनावणी पण बीड मधली पहिली सुनावणी. कारण मुळातच हे सगळे आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहातच आहेत. तिथून त्यांना बीड जिल्हा सत्र न्यायालयात आणणं सोपं होऊ शकतं आणि ते प्रत्यक्ष कोर्टात हजर राहू शकतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. सरकारी वकिलांनी या संदर्भात ट्रान्सफर पिटिशन दाखल केलं होतं. मुख्य न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर केज कोर्टाकडून हा खटला बीडच्या कोर्टाकडे वर्ग करण्यात आला. आता 26 मार्चला काय होणार? 26 मार्चला दुसऱ्या सुनावणीत हे सगळे आरोपी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहणार का? त्यावेळी या सगळ्या प्रकरणाचे मुख्य सरकारी वकील, ज्याला आपण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी येणार का? आणि
आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. पण मी जो विषय लाईव्ह घेतला तो फार महत्वाचा आहे, कारण की या सगळ्या तपासामध्ये जे मेन मुख्य वाल्मिक कराडचे निकटवर्तीय धनंजय मुंडे, ज्यांचा फक्त राजीनामा घेऊन त्यांना साईडलाईन करण्यात आलं, त्या धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडनी धनंजय मुंडेंना आतापर्यंत किती फोन कॉल्स केले त्याचे सीडीआर बाहेर काढले पाहिजेत. कारण वाल्या आणि मुंडे हे तर जिगरी दोस्त, एकही फोन कॉल केला नसेल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.